राधाकृष्ण संस्थेचा स्तुत्य उपक्रम. रखरखत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची सुरू केली पाणपोई. सध्या उन्हाचा पारा वाढला असून तीव्र ऊन, वाढत्या उन्हाचा तडका यामुळे माणसाच्या अंगाची लाही होत असताना शहरात येणाऱ्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील मेन रोडवर राधाकृष्ण कृषी सेवा केंद्रासमोर मोफत थंड पाणीपोईची सोय केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन संस्था संचालक आकाश पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बासित खान पठाण होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिनकर मध्यवार, अनिल चवळे, प्रफुल्ल ढवळे, कृषी असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकट मुसळे, मनोज पाटील, गोविंद काळे, रमाकांत शेकडे, राजीव पौळ, गजानन मेकळे, ज्ञानोबा ढाकणे, शंकर गौंड यांची उपस्थिती होती. अहमदपूरमधील मेन रोड ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरिक, वयोवृद्ध आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. उन्हाचा पारा 40 अंशांच्या पार जात असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. हीच अडचण ओळखून संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी समाजसेवेच्या भावनेतून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळाभर मिळणार शुद्ध बिसलरी पाणी. केवळ साधे पाणीच नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या पाणपोईवर संपूर्ण उन्हाळ्याभर थंड बिसलरी पाणी मोफत दिले जाणार आहे. नागरिकांना उन्हाळ्यात शुद्ध आणि थंड पाणी मिळावे हाच आमचा मुख्य उद्देश आहे, अशी भावना शिवाजीराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून मोठे कौतुक होत असून बाजारपेठेत येणाऱ्या प्रवाशांना या पाणपोईमुळे मोठा दिलासा मिळालाय.